नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा काय आहे व एड पे कमिशन अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट। एड पे कमिशन अपडेट। 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी अंतिम होण्यापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची कम्युटेड पेन्शनची जुनी मागणी पुन्हा चर्चेत आली आहे। कर्मचारी संघटनांची ही जुनी मागणी आहे की पेन्शनचा कम्युटेड भाग या ठिकाणी पुनर्संचयित करण्याचा कालावधी 15 वर्षांवरून 12 वर्षापर्यंत कमी करावा। आता प्रश्न असा आहे की 8वा वेतन आयोग या दिशेने काही शिफारस करेल का? पुन्हा प्रश्नचिन्ह। बघा, पेन्शन कम्युटेशन म्हणजे काय? केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्तीच्या वेळी त्यांच्या पेन्शनच्या 40% पर्यंत एक रकमी रक्कम घेण्याचा पर्याय निवडू शकतात। याला पेन्शन कम्युटेशन असे म्हणतात। त्या बदल्यात त्याच्या मासिक पेन्शनमध्ये त्या टक्केवारीने कपात केली जाते। परंतु सध्याच्या नियमानुसार ही कमी केलेली पेन्शन 15 वर्षांनी पुनर्संचयित केली जाते। बघा, इतिहास काय आहे थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेऊया। या 5व्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनच्या 1/3 ते 40% पर्यंत कम्यूट करण्याची परवानगी दिली होती। तसेच पॅनेलने शिफारस केली होती की कम्यूट केलेले पेन्शन हे 12 वर्षात पुनर्संचयित केले जावे। परंतु सरकारने ही सूचना स्वीकारली नाही आणि 15 वर्षाचा कालावधी चालू ठेवला। त्यानंतरच्या 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाने या नियमात कोणताही बदल सुचवणे आवश्यक मानले नाही। बघा, न्यायालयाची भूमिका काय आहे? 1986 मध्ये कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की जरी सरकारने 12 वर्षात कम्यूट केलेले पैसे हे वसूल केले तरी जोखीम घटक म्हणजे कर्मचाऱ्यांचा पूर्णपणे बरा होण्यापूर्वी मृत्यू होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुनर्संचयनाचा कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला होता। 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानेही त्याच युक्तिवादाच्या आधारे 15 वर्षाचा कालावधी योग्य ठरवला। सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला। या न्यायालयाचा असा विश्वास आहे की हा पूर्णपणे धोरणात्मक निर्णय आहे आणि न्यायपालिका त्यात हस्तक्षेप करू शकत नाही। बघा, 8व्या वेतन आयोगाकडून कोणत्या मागण्या आहेत? केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी संघटना बऱ्याच काळापासून 15 वर्षाचा कालावधी 12 वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी करत आहेत। कर्मचारी संघटनांना 8व्या वेतन आयोगाच्या अटी आणि शर्तीमध्ये हा मुद्दा समाविष्ट करायचा आहे। बघा, पेन्शन कम्युटेशन कालावधीबाबत सरकारची भूमिका काय आहे? आमच्या भागीदार फायनान्शियल एक्सप्रेसच्या मते सरकारचे म्हणणे आहे की तज्ज्ञांचा सल्ला आणि जोखीम घटक लक्षात घेऊन 15 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। गेल्या 2 वेतन आयोगांनीही त्यात कोणताही बदल करणे आवश्यक मानले नसल्याने सरकार सध्या 15 वर्षाच्या नियमावर ठाम आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आहे म्हणजे एड पे कमिशन अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।